नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. दहिसर येथील वार्ड क्रमांक 7 आणि वार्ड क्रमांक 1 मध्ये गेल्या काही काळापासून घोसाळकर परिवाराचं वर्चस्व राहिलेलं होतं. वार्ड क्रमांक 1 ओबीसी म्हणून जाहीर झाल्यानं तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांनी वार्ड क्रमांक 2 मधून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून तिकीट मिळवलं. तर अभिषेक घोसाळकर यांचे लहान बंधू सौरभ घोसाळकर मातोश्रीच्या आदेशानंतर वार्ड क्रमांक 7 मधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी शिवसेना उबाटा गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्याशी खास बातचीत केली. पाहूयात. माझ्यासोबत दहिसर विधानसभाचे माजी आमदार विनोद घोसाळकर जे आहेत ते स्वतः म्हाडाचे सभापती होते. सर, काय सांगाल, सध्याची निवडणूक एक वेगळ्या ह्याच्यावरती दिसते, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर? सध्याची निवडणूक वेगळ्या जरी अँगलनी जात असेल तरी दहिसरकर हे विकासाचा विचार करतील. ज्या कोणी कामं केली असतील किंवा पुढे करणार असतील, ज्यांना दहिसरची विकासाची जाण आहे, अशीच लोकांना मतदान देतील असं दहिसरकरांचं मला साधारण वाटतंय. राज आणि उद्धव जे एकत्र आले त्याचा कुठेतरी काय परिणाम दिसून येणार निवडणुकीत? येणारच. राज यांचा पक्ष आहे आणि या उत्तर मुंबईमध्ये त्यांचे चाहते आहेत आणि प्रत्येक मतदारसंघात त्यांची काहीतरी मतं आहेत. ती मतं एकत्र आली तरी खूप झालं. सर, काय सांगाल, सर स्वरूपलाही तुम्ही आता रिंगणात उतरलाय, कशी प्रकारे तुम्ही कॅनव्हसिंग करताय, काय लोकांची हे आहे? नाही, प्रश्न असा आहे, सौरभला ती जी जागा आहे ती कालच उद्धवजींनी सांगितलं जाहीर सभेत, आम्हाला भेटी दिल्या शासना, तेव्हा ती घोसाळकर कुटुंबियाच्या नावावरती आहे. त्याच्यामुळे तिथे घोसाळकरांचाच उमेदवार उभं राहणार. पण तुम्हाला काही गोष्टी अपयश कारणामुळे मला तिथे सौरभला मैदानात आणावं लागलं. सौरभ सुशिक्षित आहे, त्याचं शिक्षण चांगलं झालं, सिव्हिल इंजिनियर आहे आणि तरुण आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा सुद्धा अजेंडा आदित्यजींचा होता की तरुण आणि सुशिक्षित मुलांना पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणून ते त्यांना मैदानात उतरले. सर, तुम्ही ह्या क्षेत्रातले आमदार होते, तुमची काय अपेक्षा आहे की स्वरूपनी कशा प्रकारे कामं केली आणि काय काय कामं केली? नाही, प्रश्न असा आहे की माझा पहिला मुलगा अभिषेक होता, त्याला मला शिकवावं लागलं नाही, ते उपजत असावं लागतं. त्यांनी जी कामं केलेली आहेत ते लोक अजून विसरलेली नाही आहेत. दुर्दैवानं जे झालं ते साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आज आमच्यात तो नाही आहे, पण त्यांनी उभं केलेलं साम्राज्य विकासाचं आजही लोक त्याची आठवण काढतात आणि मला वाटतं ती सुद्धा आम्हाला या निवडणुकीमध्ये त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती मतदार देतील अशी मला खात्री आहे. सर, महापौराबद्दल खूप चर्चा होते, मराठी महापौर असेल की काय असेल, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? नाही, हा विषय खरं म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये मी 45 वर्ष आहे. 1986 मी स्वतः नगरसेवक होतो. ही चर्चा मुंबईकरांसाठी योग्य नाही आहे. मुंबईचा महापौर मुंबईचा विकास काय करणार? वाढती लोकसंख्या, अपुऱ्या सुविधा, प्रशासनावरती पकडणं असलेलं हे मुंबई शहर, म्हणजे आता लोकप्रतिनिधी नाही आहेत, महापौर नाही आहे, स्थायी समिती नाही आहेत. मुंबईचा महापौर हा विषयच नाही आहे. मुंबईला तुम्ही काय देणार? महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेली मुंबई, म्हणजे एक जगाचं आकर्षण असलेली मुंबई, ह्या मुंबईतून जवळजवळ मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या इतर शहरापेक्षा मोठा कर केंद्राला जातो. म्हणजे मुंबई काय फुकट पोसत नाही केंद्र. आणि अशा मुंबईला मला असं वाटतं असे प्रश्न उपस्थितीत 1.5 लाख लोक या मुंबईत येतात. मुंबईचं वैशिष्ट्य असं आहे, कोण उपाशी झोपत नाही. अशा सुंदर अशा शहराला हे बदनाम करण्याचं कारस्थान आहे असं मला वाटतं आणि हे करू नये अशी माझी स्वतःची वैयक्तिक, मुंबईबद्दल खूप आदर असावा पाहिजे लोकांचा,
आधी लोंढे येत आहेत, विशिष्ट कारणं असतील. आज अपुऱ्या आरोग्य सेवा, अपुऱ्या शाळा, अपुरं मैदानं, अपुरा बजेट, डिपॉझिट तोडतायत, अपुरी बस सेवा, ह्याच्यावरती बोललं तर बरं होईल. मला वाटतं मुंबई खान की काय हे काय मला वाटतं योग्य नाही आहे. मुंबई शहर आहे. मुंबई शहराच्या निवडणूक कशासाठी आहे? खाण्यासाठी आहे का महापौरांसाठी आहे? मुंबईच्या 1.5 कोटी जनतेला तुम्ही 2034चा नवीन विकास आराखडा येईपर्यंत तुम्ही ह्या मुंबईला काय देणार? ह्याच्यावरती ही निवडणूक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही दहिसरमध्ये आम्ही विकास केला. उपनगरात आम्ही विकास केला आहे. पूर्वी आता ठीक आहे, आता सगळ्या सुखसोयी लोकांना माहीत नाहीत. पण या उपनगरामध्ये आम्ही नगरसेवक होण्यापूर्वी काही सुविधा नव्हत्या. पाणी नव्हतं, रस्ते नव्हते, मोठे काही प्रकल्प नव्हते. आम्ही आणले RTO, मी इथे आणला, प्रबोधक नाट्यगृह निर्माण केलं, पाण्याच्या लाईन टाकल्या, टनेल आणलं, असे अनेक उपक्रम. कॉर्नर कोर्ट आणला. पूर्वी आम्हाला सांगता इथं पार्ल्याला जावं लागत होतं कॉर्नर कोर्टसाठी. तर अशा सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. खाण्यापिण्याचे काय हे वेगळे विषय काढून नाहक मुंबई म्हणजे मुंबादेवीच्या नावानं चालणाऱ्या मुंबईला असं बोलू नये. एक कोणी साधारण भिकारी सुद्धा इथं पोट भरून आपलं जीवन जगतो. त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो का? आता आम्ही आमचा अजेंडा जाहीर केलेला आहे. आम्ही केलेलं आहे की आम्ही गरिबांना घरं देणार, 700 स्क्वेअर फूटपर्यंत आम्ही कर माफ करणार, पाण्याला मुबलक पाणी देणार, मुंबई स्वच्छ क्लीन, ही आमची घोषणा मुंबईचे महापौर मनोहर जोशी असल्यापासूनची आहे. हरित मुंबई, सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई, असं काहीतरी विचार आले तर बरं होते. हे असे घाणेरडे विचार मला पटत नाही. सर काय वाटतं तुम्हाला, बीजेपी आल्यापासून जातीवाद निर्माण करणं अशा गोष्टी खूप दिसून येतात, एकमेकांमध्ये तेढ निर्माण करणं? नाही, कसं आहे, एवढा मोठा मी काय वक्ता नाही बीजेपीवर बोलणं इतका. लोकांना सगळं कळतंय आणि त्याच्यावर मी अगदी वक्तव्य करावं. मी जे वक्तव्य करतोय ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. या मुंबईमध्ये आम्ही डेव्हलपमेंट केलेली आहे. कुपरसारखं रुग्णालय आम्ही मोठं केलं, शताब्दी रुग्णालय बांधलं, बाळासाहेब ठाकरे रुग्णालय आम्ही जोगेश्वरीला आणलं, भगवतीचं काम सुरू आहे, 400 बेडचं हॉस्पिटल होतंय. चेक नाक्याला आता 5 स्टार हॉटेल येण्यापेक्षा माझा विरोध आहे, तर पार्किंग हब व्हावा. अशा काहीतरी योजना घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि ते करणार आम्ही. आपण इथे पाहू शकतो की विनोद घोसाळकर साहेबांनी जे आश्वासन दिलं की येणाऱ्या निवडणुकीत जे वेगवेगळे प्रकल्प आहेत ते अजून दहिसरकरांना दिसून येतील. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया.